महासागर न्यूज। आणि हे जे बजेट होतं तिजोरीत खळखळाट तरी घोषणाचा सुळसुळाट। कंत्राटदाराचं सरकार, उद्योगपतींसाठी बजेट आणि निकषांचा खेळ सोडा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, याच ज्वलंत आणि प्रखर घोषणांच्या निनादाने आज विधान भवन परिसर अक्षरशः दणाणून गेला आहे। शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणाही केली। मात्र या घोषणेच्या आडून सरकारने खेळलेला पात्रतेचा डाव उघडकीस येताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा भडका उडाला आहे। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पात्र या एका कुटीला शब्दाचा आधार घेत सरकारनं बळीराजाच्या तोंडाला थेट पानं पुसली आहेत। सरकार सातबारा कोरा करण्याऐवजी निकषांच्या जाळ्यात शेतकऱ्याला अडकवण्याचा हा प्रकार म्हणजे राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे। अशीच संतप्त भावना आता राज्यभरातून व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या याच धकधकत्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सरकारच्या लबाडीचा जाब विचारण्यासाठी आज अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर सत्तेला थेट आव्हान दिलं। सत्ताधाऱ्यांच्या या शेतीविरोधी धोरणाचा बुरका फाडत विरोधकांनी सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं आहे आणि बळीराजाच्या न्याय हक्कासाठी यलगार पुकारलाय। पाहूया सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या या रणकंदनाची आणि आक्रमक आंदोलनाची काही विशेष क्षणचित्रे। आणि हे जे बजेट होतं महासागर न्यूज।